नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। वाई MIDC परिसरातील काही अन्न प्रक्रिया उद्योगांबाबत अस्वच्छतेच्या तक्रारी पुढे आल्याने खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत काही ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले असून याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होते आहे। माहितीनुसार काही कारखान्यांमध्ये अन्नपदार्थ हाताळताना आवश्यक असलेली स्वच्छता साधने जसे की हातमोजे, टोपी, संरक्षक वस्त्र वापरली जात नसल्याच्या तक्रारी आहेत। मसाले, कढीपत्ता इतर खाद्यघटक उघड्यावर वाळवले जात असल्याने तसेच उत्पादन विभागात स्वच्छतेचा अभाव असल्याचं स्थानिकांनी म्हटलेलं आहे। या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण याच्या नियमानुसार अन्न निर्मिती प्रक्रियेत स्वच्छता, गुणवत्तेची तपासणी आणि कामगारांचे आरोग्य प्रमाणात आवश्यक असते। मात्र काही ठिकाणी या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे। या संदर्भात संबंधित विभागाने नियमित तपासण्या करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी होते आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय अत्यंत गंभीर आहे। प्रशासनाने तात्काळ पाहणी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी। दरम्यान या तक्रारींची सत्यता पडताळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे। वाई MIDCतील अन्न निर्मिती उद्योगांबाबत निर्माण झालेल्या शंका दूर करण्यासाठी पारदर्शक कारवाईची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट।